आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन कमलाकर, कुमार सप्तर्षी सर, अनवर राजन सर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, गांधी दर्शन शिबिरामध्ये बोलण्याचा म्हणजे मी 3-4 वेळेस इथे येऊन वेगवेगळ्या कार्यक्रमात येऊन गेलो, पण गांधी दर्शन शिबिरामध्ये पहिल्यांदा येतो आहे. आणखीन हा अगदीच स्तुत्य उपक्रम आहे की आपण दर महिन्याला एकत्र येणं, चर्चा करणं, आणखीन त्यानिमित्ताने आपण आपली चळवळ जिवंत ठेवणं. म्हणजे ही मेथडॉलॉजीच नेहमी आपली चळवळ जिवंत ठेवू शकते, नाहीतर तसं काय होत नाही. आपण फेसबुकवरती कितीही लिहून लोक एकत्र नाही आले तर चळवळ उभी राहत नाही. आणि म्हणून हा उपक्रम अगदी स्तुत्य आहे. आजच्या विषयावरती म्हणजे कुमारांनी सांगितले की ह्या शिबिरात काय बोलणार, ते म्हटलं आता नवीन जे आले ते 1 नेशन 1 इलेक्शन, तर त्याच्याबद्दल बोलूया. त्याचे 2 कारणं आहेत की त्याच्याबद्दल भ्रम जास्त आहे. आणखीन एक असा आपला बहुतांशी वर्ग असा आहे की कोणची गोष्ट असं 1 म्हटलं की फारच ते असं चेकाळतात. 1 लीडर, 1 पार्टी, 1 रिलिजन, आणि म्हणून मग त्याला तर्काच्या आधारावरती विचार करायचा नाही किंवा तसा बघायचा नाही. भारतामध्ये लोकशाही रुजायला लागली ती 1909 पासून. आपण लोकशाही रुजण्याचा अर्थ असा आहे की संसदीय लोकशाही, निवडणुकीच्या माध्यमातून आपले प्रतिनिधी निवडून देणं, ही 1909 पासूनची प्रक्रिया सुरू झाली. आणखीन ही प्रक्रिया पुढे होत असताना 1935चा कायदा आला आणि 1935च्या कायद्यामध्ये पहिल्यांदाच प्रोव्हिन्शियल असेंब्लीज आणखीन बाकी ह्या सगळ्या गोष्टी येत गेल्या. जेव्हा राज्यघटना निर्माण झाली त्यावेळेस आपण असं स्वीकारलं की आपण वेस्टमिनिस्टर मॉडेल, संसदीय राजकारणाचं एक प्रारूप घेऊया. आणखीन त्या ह्याच्यामध्ये 2-4 गोष्टी ज्या ठळक होत्या की जर का पार्लमेंट निवडून दिलं तर ते 5 वर्षासाठी असेल, विधानसभा निवडून दिली तर ती 5 वर्षासाठी असेल. मग 5 वर्ष कुठून आला तर तो वेस्टमिनिस्टर मॉडेलमधून आलेला तो 5 वर्षाचा भाग आहे. दुसरा एक भाग असा आहे की लोकांनी आपले प्रतिनिधी निवडून द्यावे आणि त्याच्यामधून मग नंतर सरकार बनावं. म्हणून आपण पुन्हा अमेरिकन मॉडेल जो असतो की आपण अध्यक्ष सर्वांनी निवडावा, असं काय प्रकरण चाललं नाही की आपण आपले प्रतिनिधी निवडावेत. तिसरा मुद्दा असा आला की आपण फेडरलिझम ह्याचं काय करायचं. आता फेडरलिझमबद्दलचा एक म्हणजे ऐतिहासिक बाब अशी आहे की अमेरिका ही फेडरल स्ट्रक्चरमधली सर्वात पहिलं राष्ट्र जे आहे, त्याच्यामध्ये अनेक फेडरलिझमची कन्सेप्ट अशी आहे की अनेक स्वतंत्र राष्ट्र एकत्र येतात, ते आपलं सार्वभौमत्व हे एकत्र करतात आणि मग ते म्हणतात की ह्या एका भागामध्ये फेडरल स्टेट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर एक्झाम्पल ह्याला अधिकार आहेत, बाकी सगळे अधिकार आमच्याकडे राहतील. म्हणून त्या फेडरल स्ट्रक्चरमध्ये 2-4 गोष्टी असतात की राज्याचा साईज कसा असावा हे काय ठरत नाही. त्याच्यामध्ये मग राज्य एकत्र आले ते म्हणतात आम्हाला राज्यघटना पण असली पाहिजे, म्हणून त्यांची राज्यघटनाही असते. फक्त काही बाबी, आणि त्या काही बाबी फार मोजक्या असतात, म्हणजे डिफेन्स असू द्या, इकॉनॉमिकच्या काही बाब असू द्या, ह्या सगळ्या 3-4 गोष्टी जर सोडल्या तर बाकी सगळ्या गोष्टीमध्ये राज्य जे आहेत हे सार्वभौम असतात, पण ते फेडरल असतात. भारताला आपण फेडरल करायचं ही मागणी स्वातंत्र्य लढ्यापासून होती की आम्हाला फेडरल स्ट्रक्चर पाहिजे. परंतु जेव्हा स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच्यानंतर पार्टिशन झालं तेव्हा संविधान सभेमध्ये असं आलं की आपल्या ह्या ज्या फेडरलच्या मागण्या आहेत ना, हे जास्त चालणार नाहीत, आपण स्ट्रॉंग सेंटर केलं पाहिजे, केंद्र सरकार जे आहे हे स्ट्रॉंग केलं पाहिजे. दुसरा एक भाग अशी होती की कॅनडा आणि बाकीचे जे वसाहती होत्या ह्यांच्यामध्ये फेडरलिझम आलं कसं की कायदा बनतो आणि कायद्याने सांगितले की तुम्ही आता फेडरलिझमचे युनिट आहात. म्हणजे मुंबई प्रांत हा एका फेडरलचा युनिट आहे, मद्रास प्रांत हा फेडरलचा युनिट आहे, कायदा म्हणून सांगितलं त्यांनी. मग त्याच्यामध्ये तुमची परत विधानसभा असेल, तुमचा मुख्यमंत्री असेल, हा सगळा भाग वेगळा. म्हणजे अमेरिकन स्टाईलमध्ये नाही तर आपण कॅनेडियन स्टाईलमध्ये असा प्रकार इंग्रजी वसाहतीत चालत होता आणि तो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टमध्ये पण तसाच झाला. आणि म्हणून मग नंतर आपण असं स्वीकारलं की आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टमध्ये जो प्रारूप आहे ते स्वीकारावं आणि ज्याच्यामध्ये एक सेंट्रल पार्लमेंट असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल आणि स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज असतील आणि त्यांचे गव्हर्नमेंट असतील. आता हे सगळं अगदीच सांगत असताना पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्यावी की हे नेरेटिव्ह पण तितकं बरोबर नाही आहे. का बरोबर नाही आहे म्हणजे हा जो स्टेट हाय लेवल कमिटी झाली त्याच्यामध्ये त्यांनी ते मांडलेलं आहे की ते म्हणतात की भारतामध्ये फेडरलिझम हे सॉव्हरेन स्टेट्स एकत्र येऊन, सार्वभौम राज्य एकत्र येऊन झालेलं फेडरलिझम नाही आहे, तर ते कायद्याने म्हणजे संविधानाने त्यांना अधिकार दिलेत म्हणून ते फेडरल आहे. पण हे तितकं बरोबर नाही. त्याचं कारण असं आहे की ज्या
1935चा जर का आपण कायदा बघितला, भारत सरकार कायदा, आणखीन त्याच्यानंतरची भारताची जर का नकाशा बघितला, तो असा होता की एकीकडे ब्रिटिश इंडिया होता आणि ब्रिटिश इंडियाचा भाग असा असतो की जिथे गव्हर्नर जनरल आणि गव्हर्नर स्टेटचे आणि प्रोव्हिन्शियल असेंब्ली म्हणजे प्रांत आहेत, म्हणजे मध्य प्रांत वराड आहे, मुंबई प्रांत आहे, कलकत्ता प्रांत आहे, बिहार प्रांत आहेत. पण तिथेच 550हून अधिक संस्थानिकं पण आहेत आणि हे 550हून अधिक संस्थानिकं ह्याच्यामध्ये गव्हर्न होते. त्यांनी स्पष्ट होतं की तुम्हाला वाटलं तुम्ही ह्याच्यामध्ये या, नाही तर तुम्ही वेगळे राहू शकता. आणि 1935च्या कायद्यामध्येच इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन होतं, ज्याच्यामध्ये त्यांनी सही करून द्यायचं की आम्ही आता तुमच्या ह्याचा भाग होतो. जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा पर्याय 2 होते ह्या संस्थानिकांना, तुम्ही पाकिस्तानात जा, भारतात जा, किंवा तुम्ही स्वतंत्र राहा. काश्मीर, जुनागड, आणखीन हैदराबाद ह्याच्यामधला तो वाद होता. म्हणजे हे जे नेरेटिव्ह सांगितलं जातं की सार्वभौम राज्य एकत्र येऊन हा देश बनलाय, असं काय नाही आहे. तर ब्रिटिश इंडियानी ज्यांना पहिले राज्य बनवले तेच राज्य आहेत म्हणून कायद्याने बनलेले राज्य, तसं नाही आहे. अनेक सार्वभौम राज्य ह्या भारतीय राज्यघटनेला स्वीकारायला आल्या. म्हणून राज्यघटना बनत असताना अजून एक लक्षात घ्या की ह्या स्टेट्सला, प्रिन्सली स्टेट्सला त्यांची राज्यघटना बनवण्याचा अधिकार होता. काही लोकांनी प्रयत्नही केले पण तो बनला नाही. दुसरी गोष्ट की ही जी राज्यघटना आहे, ही राज्यघटना भारताची राज्यघटना आहे आणि भारताची राज्यघटना म्हणते तर त्याच्यामध्ये राज्यांची पण राज्यघटना आहे ती. म्हणजे नेहमी असं म्हटलं जातं की भारताची राज्यघटना फार मोठी आहे, लांबलचक आहे. ही लांबलचक मोठी आहे ह्याचा अर्थ असा आहे, ह्याचं कारण असं आहे की अमेरिकेची राज्यघटना ही युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकासाठीची आहे आणि मग बाकीच्या पेनिन्सुलर स्टेट, बाकी स्टेट त्यांच्यासाठीच वेगळी राज्यघटना आहे. आपल्याकडे तसं नाही आहे, कोणत्या राज्याची, महाराष्ट्राची वेगळी राज्यघटना नाही आहे, ह्याच्यामध्येच आहे. आणि म्हणून भारतीय राज्यघटना ही द लेंदीएस्ट अँड द मोस्ट डिटेल्ड कॉन्स्टिट्यूशन आहे. ही सर्वात लांब आहे, सर्वात जास्त तरतुदी आणि खूप डिटेल आहे. आता डिटेल का, आता आमचे मित्र सुरेश माने फार चांगलं सांगतात. ते असं म्हणतात की जितके चक्रम लोक तुमच्या हाऊसिंग सोसायटीत राहतात तितके जास्त नियम बनतात. म्हणजे हाऊसिंग सोसायटी नियम फार सोपा असतो, परंतु मग तुम्ही दर एजेमध्ये 2 नियम वाढवता. की जिन्यावरती थुंकू नये हा नियम बनला आहे, हे बनवण्याची गरज नाही ना. जिन्यावरती थुंकू नये, कपडे बाहेर वाळायला घालू नये, नियम बनवत जातात. तुम्ही हे जे नियम काय म्हणतात, कारण की तुमच्याकडे लोक जसे असतील तसे नियम बनवता मग तुम्ही. त्याच प्रकारे की ह्या देशामध्ये ज्या ज्या प्रकारचे लोक आहेत प्रवृत्तीचे, त्यांच्यासाठी नियम डिटेलमध्ये लिहावे लागले. की जात, धर्म, वंश, भेद ह्याच्यावरती आपण भेद करणार नाही, हे लिहावं का लागतं, कारण की आपण भेद करतो. आणि मग प्रत्येक जागी लिहावं लागतं. असं एकच जागा नाही जिथे तुम्हाला सोडता येईल ती. म्हणजे तुम्ही असं म्हणता की राष्ट्रपतीची निवड, तिथे पुन्हा एक कलम की जात, धर्म, वंशभेद ह्याच्यावरती तुम्ही हे डिस्क्रिमिनेशन करणार नाही. पंतप्रधान, मेंबर ऑफ पार्लमेंट ह्याच्यावरती, म्हणजे तुम्ही बघा हे लांब का बनतं, कारण की तुम्ही लोक तसे आहात. नो पब्लिक ऑफिस should be you can have discrimination on the basis of religion, race, caste. हे दरवेळेस लिहावं लागतं तुम्हाला. तर आता हा सगळा भाग थोडेसे विद्यार्थी बसले म्हणून सांगायला की आपण वन नेशन इलेक्शन बनतोय, तर ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की ह्या राज्यघटनेमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठीच्या तरतुदी वेगळ्या आहेत, लोकसभेच्या निवडणुकीसाठीच्या तरतुदी वेगळ्या आहेत, राज्यसभेच्या निवडणुकीच्या तरतुदी वेगळ्या आहेत, विधान परिषद निवडणुकीच्या तरतुदी वेगळ्या आहेत, आणि 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीनंतर पंचायत म्हणजे नगरपालिका, आणखीन जिल्हा परिषद यांच्यासाठी किंवा पंचायतसाठी यांच्यासाठीच्या निवडणुकीच्या तरतुदी वेगळ्या आहेत. म्हणून आपण आहे 3 टायर डेमोक्रेसी, आणि 3 टायर डेमोक्रेसीचं हे कॉन्स्टिट्यूशन आहे. आता 1952ला 51-52ला आपली पहिली इलेक्शन झाली आणि 67 पर्यंत सगळे इलेक्शन सायमल्टेनियस एकत्र होत होत्या. त्याचं कारण असं आहे की देश जेव्हा एकत्र स्थापन झाला तर निवडणुका एकाच वेळात होणार. म्हणजे एकत्र म्हणणं म्हणजे कसं माहिती आहे का की मे पासून समजा तुम्ही चालू केलं तर ते मग 3-4 महिने चालणारे इलेक्शन होते ते, असा तो सगळा भाग. पण इलेक्शन पूर्ण देशामध्ये एकत्र, कारण की सगळे राज्य एकत्र आले तर तुम्हाला एकदा सगळ्यांना निवडून द्यावं लागेल. बरं, तेव्हा काँग्रेसचा सगळ्याच देशामध्ये काँग्रेस पक्षाचा दबदबा असल्यामुळे तिथे अगदी स्पष्ट होतं की एखादं सरकार निवडून आलं तर पूर्ण बहुमताने निवडून येणारं सरकार होतं ते, आणि मग ते चालणार तर 5 वर्ष चालणार होतं. सर्वात पहिल्यांदा व्यत्यय जो आला तो आला केरळामध्ये. कम्युनिस्टांचं सरकार आलं आणि कम्युनिस्ट सरकार आल्यानंतर ते सरकार
356 लावून तुम्ही जेव्हा उडवलं तेव्हा पहिल्यांदा सायमल्टेनियस इलेक्शनचा भाग आहे तो गडबड झाला एका राज्यामध्ये. परंतु हा तेवढाही गडबड नाही आहे. म्हणजे मी थोड्याशा आकडेवाऱ्या ह्यांच्या रिपोर्टमधूनच काढल्या होत्या. आणखीन तुम्ही जर का असं पाहिलं की 1951ला ऑक्टोबर ते फेब्रुवारी 1952 पर्यंत हे इलेक्शन चालल्यात. त्याच्यामध्ये आसाम, बिहार, दिल्ली, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिसा ह्यांचे इलेक्शन झाले. 1955ला आंध्र प्रदेश इलेक्शन झाले. 53ला आंध्र प्रदेश बनलं होतं. म्हणून सायमल्टेनियस इलेक्शन असे झालेत हा प्रकार नाही. 57ला जनरल इलेक्शन जर का झाले आपले तर 60मध्ये केरळाचं इलेक्शन झालं कारण की तुम्ही केरळाला तोडलं होतं. 61मध्ये ओडिसा झालं, ओडिसाचं इलेक्शन झालं आणि असं करत करत तुम्हाला पुन्हा जो आहे तो बदलला. 67ला सर्वात पहिल्यांदा वन नॅशन वन इलेक्शनचं सूत्र बिघडत गेलं आणि त्याच्यानंतरचा भाग असा आहे की राज्याचे इलेक्शन आणखीन सेंटरचे इलेक्शन, पार्लमेंटचे इलेक्शन हे वेगळे झाले गेले. आता हे वेगळे होण्याचे कारणं अनेक आहेत. एक तर तुम्ही काही वेळेस स्वतः 6 महिन्यापूर्वी लोकसभा डिझॉल्व्ह करण्याचा प्रस्ताव दिला म्हणून लोकसभा डिझॉल्व्ह झाली. एकदा सरकार पडलं म्हणून डिझॉल्व्ह झाली. एकदा आणीबाणी लावल्यामुळे 5 वर्षाच्या ऐवजी 6 वर्षापर्यंत चाललं म्हणून ते गडबड झालेली आहे. म्हणजे कधी लवकर कधी उशिरा आणि ह्याच्यामध्ये मग गणित बिघडत गेलं. आता मोदी सरकारने माजी राष्ट्रपती कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली. ती हाय लेवल कमिटी ऑन सायमल्टेनियस इलेक्शन असं त्या कमिटीचं नाव. ज्याच्यामध्ये अमित शाह आहेत, ज्याच्यामध्ये सुभाष कश्यप आहेत, आणखीन बाकीचे लोक त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. आणि ह्या कमिटीने स्पष्टपणे असं सांगितले की आपण एक देश एक निवडणूक घ्यावी. आता हे नेमण्यापूर्वी लॉ कमिशननी 2018 साली असा अहवाल दिला की आपण एक देश एक निवडणूक घ्यावी. आता लॉ कमिशननी अगदी म्हणजे यांच्या मनामध्ये होतं म्हणून तसं म्हटलेलं आहे. त्याच्यापूर्वी अडवाणीने असं म्हणलं की एक देश एक निवडणूक व्हावी. त्याच्यापूर्वी PB जीवन रेड्डी यांच्या कमिटीने एकदा सांगितलं होतं की एक देश एक निवडणूक यावी. त्याच्यापूर्वी इलेक्शन कमिशनने एकदा सांगितलं की एक देश एक निवडणूक यावी. आता ह्याचे कारणं काय आपण बघू. तर मग त्यांनी काय प्रस्तावित केलंय आणि ह्याचा परिणाम काय होईल म्हणजे अशा 3 टप्प्यामध्येच बोलणार आहोत. त्याचे कारणं त्यांनी दिलेली आहेत की काय होतं माहिती आहे का की दरवर्षी ह्या देशामध्ये इलेक्शन्स होत राहतात. म्हणजे मागच्या वर्षी महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड झालं तर यावर्षी आता दिल्ली आहे आणि त्याच्यानंतर अजून एक राज्य लागणार आहे, बिहार लागते. त्याच्यानंतर उत्तर प्रदेश लागेल किंवा अजून बाकीचं. म्हणजे जर का आपण आता ह्याच्या आकडेवाऱ्याच काढल्या तर 2026मध्ये वेस्ट बेंगॉल, तमिळनाडू, आसाम, केरळ, पाँडिचेरी आहे. 27मध्ये मणिपूर, गोवा, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात आहे. 28मध्ये हिमाचल प्रदेश, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, कर्नाटका, तेलंगणा, मिझोरम, मध्य प्रदेश, चंदीगड आणि राजस्थान, छत्तीसगड आणि राजस्थान. म्हणजे एवढ्या इलेक्शन्स दरवर्षी आहेत. बरं त्याच्या तारखा तुम्ही बघितल्या. समजा आपण असं बघितलं की पुढच्या वर्षी कधी आहेत तर वेस्ट बेंगॉल, तमिळनाडू, आसाम, केरळ मेमध्ये आहेत, पाँडिचेरी जूनमध्ये, किंवा आपण बाकी काही मार्चमध्ये आहेत, काही डिसेंबरमध्ये. अशा प्रकारे ते आहेत. वर्षभर निवडणूक चालते आणि वर्षभर निवडणूक चालल्यामुळे पहिला मुद्दा जो भारतीय लोकांना फार प्रिय आहे की खूप खर्च होतो आणि खर्च वाचला पाहिजे. खूप खर्च होतो, खर्च वाचला पाहिजे एक. दुसरा एक मुद्दा त्यांचा असा आहे की ह्या सगळ्यामुळे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागू होतं आणि विकास कामं होत नाहीत. तो पण आपल्याला पटण्यासारखं आहे. म्हणजे आमच्यासारख्या पुरोगामी लोकांना खर्च जास्त होतो, विकास कामं होत नाहीत. हा मुद्दा अगदी जिव्हाळ्याचा की नाही ते थांबलं पाहिजे. तिसरा मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही जेव्हा हे करता की खर्च होतोय, विकास कामं होत नाही, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट येतो, आपल्याला बाकीच्या गोष्टींबद्दल म्हणजे इलेक्शनच्याच मुद्द्यांवरती आपण राहतो. दुसरे मुद्दे जे आहेत ना ते चर्चे होत नाहीत. म्हणजे कुठे ना कुठे इलेक्शनच्या मुद्द्यावरती पूर्ण देश चालतं. म्हणजे ह्याच्यामधला प्रेमाईच असा आहे की आपण खर्च कमी केला पाहिजे. आता जे लोकसभेच्या सार्वजनिक निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये अंदाजे 9,000 करोड रुपये खर्च झाला. आता ज्या वर्षी निवडणूक असते त्या वर्षी सेंट्रल बजेटमध्ये त्याचं अलोकेशन असतं आणि स्टेटचं असेल तर त्यामुळे स्टेटच्या बजेटमध्ये अलोकेशन असतं. म्हणजे आपल्याच कर्जाच्या पैशामधून तो इलेक्शन होतात. 9,000 करोड खर्च झाला. आपण असं बघूया की अशा प्रकारे दरवर्षी समजा इलेक्शन होत असतील तर अजून एक 9,000 करोड खर्च देशभरामध्ये होणार आहे. म्हणजे 18,000 ते 19,000 करोड रुपये आपण 5 वर्षामध्ये फक्त इलेक्शनवरती खर्च करतो.
जर का हे एकत्र घेतल्या, म्हणजे समजा असं प्रपोजल झालं की 1929 मध्ये सगळे इलेक्शन एकत्र घेतल्या, तर हा खर्च एकदमच अर्धा होणार नाही, परंतु थोडासा अजून घेतला तर 12 ते 12,000 करोडपर्यंत खर्च होईल, कारण की स्टेटचा खर्च थोडा व्हायचा तो होणारच आहे. म्हणजे आपण वाचवतो किती? 5,000 करोड रुपये. 5,000 करोड रुपये तुमचा जो GDP आहे 5 बिलियनची इकॉनॉमी वगैरे बोलतात त्याच्यासाठी काहीच नाही आहे. आणि सरकारी आकडेवारी असं म्हणतात की दिवसाला आपण जवळजवळ 20,000 करोड रुपये खर्च करतो. खर्च म्हणजे असा खर्च नसतो की त्याच्यामध्ये एक्सपेंडिचर जर बघितलं की त्या दिवसाचा रेशो काढला तेवढा आपण खर्च करत राहतो. म्हणून इलेक्शनसाठी आपण 5,000 रुपये करोड वाचवतोय, म्हणजे खूप काय वाचवतातला भाग नाही. प्रश्न असा आहे की डू यू वॉन्ट अन डेमोक्रेसी विच इज मिनिंगफुल और डू यू वॉन्ट अ डेमोक्रेसी विच इज चीप? स्वस्त लोकशाही पाहिजे का अर्थपूर्ण लोकशाही पाहिजे? म्हणजे हा आपल्याकडे घेऊन जातात की तुमचा खर्च किती होणार आहे. दुसरा एक मुद्दा असा आहे की मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागू होतं आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागू झाल्यामुळे विकास कामं होत नाहीत. मी नेहमी असं म्हणतो की काय करायचं की मॉडेल कोड ऑफ कंडक्ट काढायचा आणि वाचायचा, आणि त्याच्यामुळे विकास कामाला कुठे अडथळा येतो तो बघायचा. मी आता 2024च्या इलेक्शनमधला मॉडेल कोड ऑफ कंडक्ट डाउनलोड केला आणि त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला काही हे सांगतो की इट विल कम इमिजिएटली. म्हणजे ते काय करतात की ज्या दिवशी घोषणा करतात त्या दिवशी मॉडेल कोड ऑफ कंडक्ट येतं. त्यांनी सांगितले की मिनिस्टर आहेत ना, ह्यांची ऑफिशियल व्हिजिट असताना त्यांनी सरकारी यंत्रणा वापरू नये. गव्हर्नमेंट ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट व्हेकल्स हे वापरू नयेत. पब्लिक प्लेसेस मैदान हे फक्त एका पक्षाला राखीव करता येणार नाही, सगळ्या पक्षांना देता येतील. रेस्ट हाऊस, डाक बंगला, सरकारी अकोमोडेशन हे सर्वात पहिल्यांदा सरकारी कर्मचारी द्यावे आणि नंतर मग ह्यांना द्यावेत, राजकीय पक्षांना त्यावेळेस देता येऊ नये. आणि झेड असेल सिक्युरिटी तर द्यावी वगैरे तो भाग आहे. आता हे बघा, advertisement at the cost of public exchequer in the newspaper and other medias and misuse of official mass media during the election period for partisan coverage of political parties should be avoided. म्हणजे काय, वृत्तपत्रामध्ये लाडकी बहीणच्या ज्या पानभर जाहिराती होत्यात आमच्या करदात्याच्या पैशातून ते आता करू नयेत. मिनिस्टर अँड ऑथॉरिटीज नॉट टू सँक्शन ग्रँड पेमेंट आउट ऑफ डिस्क्रिशनरी फंड. त्यांना त्यांच्या मर्जीतून जो खर्च करावा लागतो त्याच्यामधून ह्या वेळेस त्यांनी खर्च करू नये. असतो किती, सर्वात जास्त वेळ 44 दिवसाचा होता, नाही तर 4 दिवस 5 दिवस की आपण 44 दिवसामध्ये तुम्हाला खर्च करता येणार नाही तुमच्या डिस्क्रिशनरी फंड्समधून. भूमिपूजन किंवा असे कार्यक्रम, फाउंडेशन स्टोन सच प्रोजेक्ट शुड बी अवॉइडेड. कन्स्ट्रक्शन ऑफ, डोंट मेक एनी प्रॉमिस ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ रोड, प्रोव्हिजन ऑफ ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटीज, असे आश्वासन देऊ नका रस्ते बांधून देतो म्हणून. मेक एनी ॲडॉक अपॉइंटमेंट ऑफ गव्हर्नमेंट पब्लिक अंडरटेकिंग विच मे हॅव इन्फ्लुएन्स ऑन इट. म्हणजे कोणत्याही कमिटीवरती, आयोगावरती एखाद्याला लगेच त्या काळात अपॉइंट करू नका. हे तुम्ही जर पाहिलं ह्याच्याने कोणते विकास कामं थांबलेत. म्हणजे मला तर असं वाटतं की अशा प्रकारचा मॉडेल कोड ऑफ कंडक्ट 5 वर्ष असावेत. म्हणजे सरकारी तुम्हाला डाक बंगले असे वापरता येणार नाही, मैदाने बुक करून ठेवता येणार नाहीत, आणखीन तुम्ही असे फुकटचे आश्वासन देत बसू नका लोकांना, तुमचे ॲडव्हर्टाइजमेंट टाकू नका. ह्याच्यामध्ये जेव्हा मॉडेल कोड ऑफ कंडक्ट येण्यापूर्वी जे काही तुम्ही निर्णय घेतले ते तसेच लागू होतील. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपल्या इथे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट बरोबर 2 दिवस जरा उशिरा लागला अंदाजापेक्षा, आणि त्या काळामध्ये मंत्रालयामध्ये अनेक फायली सही होऊन गेल्या, कारण की त्या काळामध्ये कामं झाले सगळे, लोकांना पैसे भेटले, गुत्तेदारांना, कॉन्ट्रॅक्टरला पैसे भेटले त्या काळामध्ये. म्हणजे तुम्हाला विकास कामं थांबतात हा जो भाग आहे तो त्याच्यामध्ये नाही. आणि जर का तुम्ही असं बघितलं की एकाच वेळेस ना फक्त आपले महाराष्ट्राचे इलेक्शन झाले नाहीत, त्यावेळेस ह्यांनी पत्र पाठवले सेक्रेटरी ऑफ आसाम, बिहार, छत्तीसगड, कारण की जिथे जिथे बाय इलेक्शन्स आहेत त्यांना हे लागू होणार आहे. आता प्रश्न असा आहे की समजा तुम्ही एकाच वेळेस निवडणूक घेतली तरी बाय इलेक्शन तर घ्यावे लागणार तुम्हाला. एखाद्याने राजीनामा दिला, एखाद्याचा मृत्यू झाला, अजून काय झालं तर राजीनामा, मग तिथे तुम्हाला मॉडेल कोड ऑफ कंडक्ट येणारच आहे. म्हणजे हा जो भाग आहे की मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागू केल्यामुळे आपल्या विकास कामांना अडथळा येतो, तसं काय होतं दिसत नाही. तुम्ही 1952 पासून एखादा व्यक्ती वारला तर त्यावेळेस मॉडेल कोड ऑफ कंडक्ट येणार, तिथे इलेक्शन होणार, पण त्याच्यामुळे विकास काम थांबला असला भाग नाही. आता हे 2 जर मुद्दे आपण सोडले महत्त्वाचे, मग तो भाग असा असतो की तुम्हाला पोलीस यंत्रणा जास्त लागणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दरवेळेस पोलीस डिप्लॉय करावे लागतात, पण तुम्ही देशभरात घेतली तरी जास्त लागणार आहे, मग त्याच्यामधला भाग नाही. आता मला तुम्हाला सांगायचं आहे की जिथे कायद्याचे विद्यार्थी आलेत आणि तुम्ही सगळे जे आलात की हा बदल काय तो सांगण्यासाठी.
ह्यांनी 3 प्रकारचे बदल सांगितलेत आणि मी तरतुदीकडे नंतर घेऊन जाणार आहे. ह्यांनी असं सांगितलेलं आहे की आपण आहे ना 3 म्हणजे कमिटीने काय सांगितलं आणखी त्याच्यानंतर कायदा आता जो पार्लमेंट आला आहे त्याच्यामध्ये काय, ह्या 2 गोष्टी बघू. कमिटीने असं सांगितलं की आपण घटना दुरुस्ती करावी आणि घटना दुरुस्ती करून 3 फेजेसमध्ये इम्प्लिमेंट करावं. पहिल्या फेजमध्ये जेव्हा घटना दुरुस्ती झाली की पहिलं जेव्हा हाऊस सेशनमध्ये येईल लोकसभेचं त्यावेळेस राष्ट्रपती निर्णय करतील डेट ऑफ कमेन्समेंट, डेट ऑफ नोटिफाय करतील. ते इथून 5 वर्षापर्यंतचा टेन्युअर या हाऊसला राहील. बरोबर आहे, ठीक आहे. 5 वर्षापर्यंत तसंही होतं, आता काय नाही. आता खरी गोम पुढे त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला त्यावेळेस सगळ्याच विधानसभेच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. म्हणजे लोकसभा आणि विधानसभा ह्या निवडणुका एकदाच होणार. आता जर का एकदाच घ्यायचा असेल तर तुम्हाला पुन्हा तो आकडेवारी तुम्हाला सांगण्याचे हे नको की 1928 मध्ये हिमाचल, मेघालय, नागालँड, त्रिपुरा, कर्नाटका, तेलंगणा, मिझोरम, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान ह्यांच्या निवडणुका होणार आहेत. आणि 1929 मध्ये आपण जर का जनरल इलेक्शन घेतले तर ह्यांचं जे टेन्युअर आहे हे 1 वर्षाचं राहणार आहे. 1927 मध्ये मणिपूर, गोवा, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात ह्यांची निवडणूक होणार आहे. परंतु 1929 मध्ये समजा आपण एक देश एक निवडणूक घेतली तर ह्यांचं टेन्युअर हे 2 वर्षापर्यंत राहणार आहे. म्हणजे तुमचं कितीही टेन्युअर असू द्या ह्या पहिले सरकार तुम्ही बरखास्त करा आणि सगळ्यांची एकत्र निवडणूक घ्या. का आपण पूर्वी नव्हतो का घेत? 1967ला त्याचा ब्रेक पडला, पण आपल्याला आता एकत्र घ्यावं लागेल. म्हणजे एखादा लोकांनी निवडून दिलेले सरकार हे तुम्ही 5 वर्ष चालू देणार नाही आणि कायदा बनवून ते तुम्ही एकदाच थांबवणार आहात. आणि असं तुम्ही मागे जात आता बिहारचा आता बिहार आणि दिल्ली ह्या वर्षी होणार आहे तर त्यांना 5 वर्ष भेटणार नाही. 1920 सगळं थांबणार. तुम्हाला ठीक आहे सर, बरोबर आहे. मग पुढे काय करायचं? पुढे हे करायचं की आता हे सगळे राज्य आणखीन सेंटर पार्लमेंट ह्यांच्या निवडणुका ह्या 5 वर्षांनी होतील. फायदा काय की एकदा निवडणूक झाली खर्च वाचतो, एकमेव फायदा. बरोबर. दुसरा मॉडेल कोड ऑफ कंडक्टची झंझट राहत नाही, हा दुसरा फायदा. त्याच्या पलीकडे आपल्याला काही नाही. मग आता हे एकदा झालं तर तुम्ही सांगाल सर असं होऊ शकतं की सरकार बनणार नाही, सरकार पडेल, विश्वासदर्शक अविश्वासदर्शक ठराव येईल. मग काय होईल? मग त्याच्यामुळे त्यांनी एक दुसरी सांगितली की समजा केंद्रामधलं सरकार पडलं. असं उदाहरण घेऊया की 1929ला एक सरकार आलं, आणखीन 1930 किंवा 31 साली ते पडलं. तर त्याच्यानंतर जे नवीन इलेक्शन होतील हे नवीन इलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला नवीन सरकार बनेल, परंतु या नवीन सरकारचा टेन्युअर किती राहील? उरलेले 3 वर्ष, उरलेले 2 वर्ष. म्हणजे नवीन सरकारला कुठेही पूर्ण 5 वर्ष भेटणार नाहीत, कारण की आम्हाला 1934ला पुन्हा निवडणूक घ्यायचीच आहे. आणि हाच किस्सा विधानसभेसाठी पण आहे. म्हणजे समजा आपण कधी मध्ये सरकार बिरकार पडलं तर तुम्हाला नवीन येणारं सरकार म्हणजे हा पूर्ण खर्च तुम्ही करावा लागणार आहे. बरं, सरकार पडल्यानंतर निवडणुका घेऊ नका असं सांगता येत नाही. निवडणूक घेण्यासाठी खर्च लागणार आहे, खर्च इलेक्शन कमिशनच्या मार्फत निवडणूक घ्यावी लागणार आहे. मग हे सगळं होणारच असेल तर मग नफा तोटा पाहिला तर तोटा हा आहे की येणारं सरकार हे 5 वर्ष राहणार नाही. येणारं सरकार हे फक्त 2 वर्ष 2.5 वर्ष उरलेल्या कालावधीत राहील. तुम्हाला माहिती असेल की इंदिराबाईंची हत्या झाल्यानंतर डिसेंबर 84ला राजीव गांधींचं सरकार आलं. ते नोव्हेंबर 98 पर्यंत चाललं. तिथे VP सिंगांचं सरकार आलं. मग नंतर 1991ला थोडासा बदल झाला. आणखीन 91-92 म्हणजे काही दिवस ह्यांचं सरकार आलं, वाजपेयींचं, मग गेलं. आणखीन 92ला ह्यांचं सरकार मनमोहन सिंग होते जिथे नरसिंहराव सरकार आलं. ते 96 पर्यंत चाललं. मग नंतर सरकार 98 पर्यंत चाललं आणि वाजपेयी पुन्हा आले 1999ला. 1999ला वाजपेयी येऊन त्यांनी पूर्ण कालावधी 2004 पर्यंत केला, 2004 पर्यंत. बरोबर. आता समजा आपण असं म्हटलं असतं की वाजपेयींना पूर्ण कालावधी द्यायचा नाही, तर वाजपेयींचं जे सरकार आहे ते खरं म्हणजे त्यांना उरलेले 2.5 ते 3 वर्षच भेटले असते, कारण की ते मिड टर्म पोलमधून आलेले सरकार आहेत ते,
मध्ये सरकार पडली आणि म्हणून ते इलेक्शन झाले. जनरल इलेक्शन 5 वर्षांनी झाले नाही, कारण की पहिले 96चं इलेक्शन जनरल इलेक्शन झालं, मग 98चं जनरल इलेक्शन झालं आणि मग 1999ला पुन्हा एकदा इलेक्शन झाले. बरोबर आहे. म्हणजे वाजपेयींना पूर्ण टर्म भेटली नसती, परंतु त्यांना पूर्ण टर्म भेटली कारण की आपल्याकडे नियम असा आहे की एकदा जर का तुम्ही पार्लमेंट निवडून आली तर ती पार्लमेंट ही 5 वर्षासाठी राहील. आता आपण असं म्हणतोय की एकदा जर का पार्लमेंट निवडून आली तर ती पार्लमेंट 5 वर्षच राहील, परंतु जर का मध्यवर्ती निवडणुका झाल्या आणि पार्लमेंट निवडून आली ती पती उरलेल्या कालावधीसाठी राहील. आणि तोच किता आपण विधानसभेसाठी करतोय. आता तसं करण्याचा हट्ट काय की एका देशामध्ये एक निवडणूक असली पाहिजे. मग यांनी बदल काय सांगितलेले आहेत, हे बदल काय आहेत, हे जर का बदल बघितले ह्या कमिटीने तर त्यांनी सांगितलेलं आहे की वेअर द हाऊस ऑफ पीपल इज डिझॉल्व सूनर the expiry of the full term, the period between the date of dissolution of 5 years from the date of appointment for the first meeting shall be referred to as unexpired term, and the 5-year period would hereinafter refer to as full term. म्हणजे तुम्ही घटना दुरुस्ती करताय आणखीन 5 वर्षाचा टर्म हा फुल टर्म आणि अर्ध्यामधून आला त्याला अनएक्सपायर्ड टर्म असं तुम्ही म्हणताय. इलेक्शन फॉर कॉन्स्टिट्यूटिंग द हाऊस ऑफ पीपल फॉर इज अनएक्सपायर्ड टर्म shall be referred to as mid term election and the election held after the expiry of the full term shall be referred to as general election. म्हणजे आता लोकसभेच्या इलेक्शनला जनरल इलेक्शन म्हणायचं नाही. जर का ते मॅजिक इयर 29, 34, 39 या वर्षामध्ये झाले तर ते जनरल इलेक्शन, मध्ये कधीतरी झाले तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहेत, मिड टर्म इलेक्शन्स, कारण की यांचा टर्मच अर्धा आहे, ह्यांचा टर्मच अर्धा आहे. हाच प्रकार त्यांनी इकडे पण घेतलाय. आता सरकार पडतात कशी, तर सरकार अविश्वास ठरावाला तर पडतात. जर का बजेट पास नाही झालं, मनी बिल पास नाही झालं तर यू लूज द कॉन्फिडन्स ऑफ द हाऊस, अँड इफ यू लूज द कॉन्फिडन्स ऑफ द हाऊस दुसऱ्या कोणाला सरकार बनवण्यासाठी आमंत्रित करावं लागतं. आणखीन जर नाही केलं तर तुम्हाला लोकांना जाऊन लोकांचा कॉल घ्यावा लागतो. आता लोकांनी जो मॅन्डेट दिलेला आहे तो मॅन्डेट आहे 5 वर्षाचा. तुम्ही असं म्हणताय की नाही आम्ही तुम्हाला उर्वरित काळासाठीच ठेवू, त्याच्या पुढे आम्ही ठेवणार नाही. ह्याच्या मागे बोलत असताना त्याने सांगितलं की होणार असं की ह्याच्यामुळे अविश्वास ठराव जास्त येणार नाहीत. का येणार नाहीत, कारण की विधानसभेमध्ये किंवा पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये लोकांना नेहमी असं वाटेल की समजा हे सरकार पडलं आणि निवडणुका लागल्या आणि आपण निवडून जरी आलो तरी आपण उरलेल्या 2 किंवा 3 वर्षासाठीच राहू, 2 किंवा 3 वर्षासाठी राहू, 5 वर्ष भेटणार नाही. पण आता कमीत कमी आपण 5 वर्ष राहू, आणि आता कमीत कमी आपण 5 वर्ष राहू. जर का असं पक्का असेल तर मग आपण अविश्वास ठराव आणण्याच्या भानगडीत पडू नये. आणखीन इथे हुकुमशाहीची सुरुवात होते. म्हणजे जे आपल्याला जे तुम्हाला भावणारे मुद्दे असतात, खर्च वाचतो बघा ना, विकास कामं होतात, म्हणजे तुम्हाला हा जो सगळा मुद्दा असतो की नाही की डू अवे विथ पॉलिटिक्स, हाच प्रॉब्लेमॅटिक आहे. तुम्ही राजकारण दूर ठेवा, हा प्रॉब्लेमॅटिक मुद्दा आहे, लक्षात येत नाही तुम्हाला. जेव्हा राजकारण दूर ठेवा म्हणता ह्याच्यामध्ये राजकारण असतं की आता आम्ही हुकुमशाही करू. लोकशाहीमध्ये कधीही राजकारण दूर ठेवा असा मुद्दा मांडणं हा चुकीचा मुद्दा असतो आणि आपण त्या दिशेने चाललोय. आपण असं म्हणतोय की 5 वर्षाला एकदा निवडणूक होते, बाकीचं सोडून द्या. माझं म्हणणं आहे की रोज आपण त्या मुद्द्यावरती प्रश्न विचारले पाहिजेत, आणि जेव्हा निवडणुका असतात तेव्हा ते जरा तोंड सांभाळून बोलतात. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एकेरी उल्लेख झाला, आंबेडकर देशभरात प्रतिक्रिया आल्या, तर त्याच्यानंतर त्या व्यक्तीचा फोटो आपण त्यांच्या अधिवेशनामध्ये दिसला नाही, कारण की दिल्लीचे इलेक्शन लागले होते. बिहार इलेक्शनच्या पूर्वी कुठेतरी चुकून सरसंघचालक म्हणाले की आरक्षण आता संपलं पाहिजे. त्याचा परिणाम इतका मोठा झाला की ते म्हणाले असं बोलत नका जाऊ तुम्ही. म्हणजे ह्या ज्या रेग्युलर होणारे इलेक्शन्स आहेत हा चेक आहे ह्या सर्वच लोकांवरती, म्हणजे विरोधकांवरती पण आहे आणि सत्ताधाऱ्यांवरती पण आहे. तुम्ही एकदा म्हणला की 5 वर्ष, म्हणजे ह्याचा अर्थ काय की ह्याचा अर्थ की तुम्ही आता आम्हाला द एक्झिक्युटिव्ह बिकम्स मोर पॉवरफुल. आणि कशा प्रकारे पार्लमेंट चालतात हे सांगायला नको. ज्यांना आपण निवडून दिले, जे पंतप्रधान आहेत, ते पूर्ण सेशनमध्ये एखाद दिवस येतात, आले तर स्वतःच बोलतात, कोणाचं काही ऐकत नाही ना, रेडिओवरती मन की बात बोलतात. इथे येऊन विरोधकांना ऐकावं, जात असताना ऐकावं,
ही परंपरा अगदीच आता संपलेली आहे की आपण विरोधकाचं शांतपणे ऐकून घ्यावं आणि त्याला प्रत्युत्तर द्यावेत. आता जी चर्चा होते ती अशा प्रकारे चर्चा चालते की आपण आता एखाद्याला खाऊकी गिळू. म्हणजे ह्या काळानंतर आम्ही विद्यार्थी नेहमी म्हणतात की आता दिल्ली आपण एक स्टडी टूर करूया, पार्लमेंटमध्ये जाऊया, सुप्रीम कोर्टात जाऊया, बघूया. तर म्हणजे पार्लमेंट जाऊन बघण्यासारखं आता खूप काही उरलं नाही आहे. जे पूर्वी एखाद्या 90च्या दशकामध्ये खरंच पार्लमेंटची टूर व्हायची आणि तिथे आपण बघायचो की चर्चा कशी होते, प्रोसिजर कशी आहे, तिथे आपल्याला दिसत नाही. म्हणजे जे एकदा उत्तर प्रदेश आणि बिहारच्या विधानसभेमध्ये मारामाऱ्या व्हायच्या तशा मारामाऱ्या इथे होतात. आणखीन जाती आणि धार्मिक भावनेतून एक दुसरा शिवीगाळ होते, हे बघण्यासाठी विद्यार्थ्यांनी तिथे आता घेऊन जावं असं आमच्यासारख्या शिक्षकांना बिलकुल वाटत नाही. आता मुद्दा असा आहे की हे सगळं झालं तर तिसरा एक मुद्दा त्यांनी मांडला आणि तो मुद्दा तुम्ही घ्या, जो आता या बिलमध्ये नाही पण महत्त्वाचा आहे. ते 14 मुद्दा बिलमध्ये नाही, महत्त्वाचा आहे. आणि तो मुद्दा असा आहे की एक देश एक मतदार यादी, वन नेशन वन इलेक्ट्रल रोल आणि वन एपिक कार्ड, इलेक्शन फोटो पिक्चर कार्ड जो आहे ना, एपिक कार्ड. म्हणजे तुम्ही एक देश एक मतदार यादी जर करणार असाल तर त्यांचं म्हणणं आहे की डुप्लिकेशन नको. परंतु तुम्हाला एक लक्षात घेतलं पाहिजे की आत्ता मतदार याद्यांचा भाग आहे की तुम्ही नेहमीच अपडेट करू शकता त्याला. मतदार याद्या बनतात कशा तुम्हाला माहिती आहेत का? म्हणजे तुम्ही आणि मी, समजा आता मी बानेरला राहतो तर मी कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि मी बानेरला राहतो म्हणून मी पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. हे झालं कसं काय? त्याचं कारण असं आहे की डिलिमिटेशनचा कायदा आहे. त्या डिलिमिटेशन कायद्याने सांगितले की आता हा जो सगळा भाग आहे ना, इथे राहणारे जे लोक मतदार असतील ते ह्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. हा डिलिमिटेशन कायदा 25 वर्षांनी बदलतो, हा बदलत राहतो. आणि त्याच्याही पलीकडे मलाही एक असतं की मी आता इथून स्थलांतरित होतो आणि मला आता दुसरीकडे नाव नोंदवून घ्यायचं आहे, मी तिकडे नोंदवून घेतो. हे एक देश एक मतदार यादी म्हणजे हा जो वनचा जो भाग असतो ना, तो त्यांनी तुम्हाला म्हणजे मंत्रून टाकण्याचा भाग आहे की हे सगळं एक असतो. हिची भीती अशी आहे की एकदा झाली की ती आम्ही 5 वर्ष बदलणार नाही, ती आम्ही 5 वर्ष बदलणार नाही. त्याच्या पुढचा प्रस्ताव ह्या रिपोर्टचा आहे जो पुढे नाही, त्यांनी सांगितले की ती यादी आता एक लक्षात घ्या की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही लोकसभा आणि विधानसभेची मतदार यादी करते, स्टेट इलेक्शन कमिशन हे तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांची मतदार यादी तयार करते. ह्यांनी सांगितले की तिघांसाठी एकच मतदार यादी असली पाहिजे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, लोकसभा, विधानसभा ह्यांच्यासाठी एकच मतदार यादी, वन नेशन वन इलेक्ट्रल रोल. आता त्याच्यामधली मेक अशी आहे की हे स्टेट आपल्या ज्या ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतदार याद्या आहेत किंवा ह्याच्याबद्दलचे कायदे आहेत हे स्टेट लिस्टमध्ये येतं, एंट्री 5 ऑफ द लिस्ट 2. आणि म्हणून पार्लमेंटला कायदा बनवता येत नाही. संसदेमध्ये जर का त्याच्यावरती बिल आणलं तर त्याला अर्ध्याहून जास्त राज्यांची सहमती लागणार आहे आणि आता अर्ध्याहून जास्त राज्यांची सहमती घेता येत नाही, म्हणून तो मुद्दा या नवीन बिलामध्ये नाही आहे. आणि तिसरा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की लोकसभा विधानसभेसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांची पण निवडणुका एकदाच घ्याव्यात, पण त्या 100 दिवसाच्या आत घ्याव्यात. म्हणजे मे मध्ये समजा लोकसभा झाली तेव्हाच विधानसभा पण होणार आणि 100 दिवसाच्या आत म्हणजे 3 महिन्यामध्ये अंदाजे तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक घ्याव्यात. सुहास पळशीकरांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये एक लेख लिहिला आणि त्यांनी सांगितलं की वी शुड थँक द कमिटी दॅट दे हॅव नॉट मेड द इलेक्शन ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज हाऊसिंग सोसायटी सायमल्टेनियसली. बरोबर. बरं, त्याच्यामध्ये बदल करावा लागला तर 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीमुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांना संविधानिक मूल्य प्राप्त झालेलं आहे, दर्जा प्राप्त झालेला आहे आणि म्हणून त्या तरतुदींमध्ये बदल करावा लागणार आहे. आणि त्या तरतुदी ह्या स्टेट लिस्टमध्ये येतात. अनेक राज्यांचे त्याचे कायदे आहेत, ते कायदे बदलावे लागतील आणि स्टेट लिस्टमध्ये ते येत असतील तर अर्ध्याहून जास्त राज्यांचे तुम्हाला सहमती घ्यावी लागेल घटना दुरुस्तीला. आणि म्हणून हे 2 मुद्दे आता बिलमध्ये नाही आहेत. आणि म्हणून जो बिल मांडलं होतं त्या बिलमध्ये म्हटलंय काय हे थोडंसं आपण पाहूया. अर्जुन मेघवाल यांनी हे बिल मांडलेलं आहे 12 डिसेंबर 2024ला आणि त्याच्यामध्ये पुन्हा एक सांगतोय घटना दुरुस्ती. आणि घटना दुरुस्तीमध्ये असं आहे की ही घटना दुरुस्ती पारित केव्हा होते तर इट शुड पास बाय 2/3 ऑफ मेजॉरिटी ऑफ द हाऊस.
आता ह्यांच्याकडे 2/3 बहुमत नाही आहे, म्हणून ही पारित होणार ही शक्यता नाही. म्हणून सर्वात पर्यंत त्यांनी काय केलं की आपण आहे ना ह्याला पहिले सिलेक्ट कमिटीकडे पाठवून देतो, म्हणजे ह्या सेशनला ह्याची चर्चाच नको. जर का असंच राहिलं, परिस्थिती अशीच राहिली 2034 पर्यंत, तर हे बिल पारित होणार नाही, कारण की ह्यांच्याकडे 2/3 बहुमत नाही आहे लोकसभेमध्ये पारित करण्यासाठी. परंतु राजकीय गणित बिघडले आणि काही लोक इकडचे तिकडे गेले, तर 2/3 होईल आणि ते पारित होईल. आणि म्हणून आता ते तिकडे त्यांनी पार्क करून ठेवले कोल्ड स्टोरेजमध्ये. हे काय करायचं आहे आता या बिलमध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत. त्यांनी तुम्हाला फक्त काही व्याख्या दिल्या सायमल्टेनियस इलेक्शन. त्यांनी सांगितलं की द 5 year period for the date of first meeting of the people shall be referred to as full term. The election for the constitution of House of People for his unexpired term shall be referred to as mid term. आणखीन त्यांनी सांगितलं की हे त्या हिशोबाने पुढे जातील. आर्टिकल 83 जो पार्लमेंटच्या इलेक्शन लोकसभेच्या इलेक्शनबद्दल बोलतो त्याच्यामध्ये, आर्टिकल 172 जे विधानसभेच्या इलेक्शनबद्दल बोलतो त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. आणखीन notwithstanding anything the clause 2 where the state legislative assembly dissolves sooner than the expiry of the full term and a new state legislative assembly is constituted pursuant to the election occasioned by such dissolution, then such new state legislative assembly unless sooner dissolved shall continue for such period as is equal to the unexpired term of the immediately preceding state legislative assembly and the expiration of the period shall operate as a dissolution of the house. मी तुम्हाला सांगितलं तोच भाग आहे की समजा एखादी विधानसभा किंवा लोकसभा ही मध्येच जर का बरखास्त झाली, तर येणाऱ्या काळामध्ये जे नवीन लोकसभा विधानसभा येईल ते 5 वर्षासाठी राहणार नाही, तर अनएक्सपायर्ड टर्म ज्याच्यामध्ये तुम्हाला अजून जो उरलेला कालावधी आहे त्या कालावधीपुरताच तो राहणार आहे. एक जो मुद्दा आहे जो जास्त चर्चेला गेला पाहिजे, नॉटविथस्टँडिंग एनिथिंग इन 83 and 172. 83 म्हणजे लोकसभेसाठी इलेक्शनची तरतूद आहे, 172 म्हणजे विधानसभेची इलेक्शन तरतूद आहे. ऑल द स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज कन्स्टिट्यूटेड इन एनी जनरल इलेक्शन हेल्ड आफ्टर द अपॉइंटेड डेट शॅल कम टू अन एंड ऑन द एक्सपायरी ऑफ द फुल टर्म ऑफ द हाऊस ऑफ पीपल. लक्षात येतं का की सगळ्या विधानसभा ह्या ज्या दिवशी लोकसभा बरखास्त होईल तेव्हा संपतील. हे बाकी सोडून द्या तुमचं काय होणार आहे. आणि हे केव्हा समजा फुल टर्म झाल्या, म्हणजे तुम्ही आता ह्या ज्या सगळ्या बाकीच्या आहेत ना, आता लक्षात घ्या की समजा दिल्ली आहे, बिहार आहे, उत्तर प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, ह्यांच्या निवडणुका झाल्या आणि हे सगळं आलं. हा मुख्यमंत्री म्हणाला किंवा तिकडचे लोक म्हणाले की आम्हाला 5 वर्ष करू द्या ना, का 34 मध्येच आमची सगळी विधानसभा बरखास्त करताय तुम्ही. तर हे म्हणते नाही, आपल्याला सगळ्यांना एका देशामध्ये एक निवडणूक एकाच वेळेस घ्यायची, एक निवडणूक एकाच वेळी घ्यायची. बरं, मग तुम्ही काय कराल, सुप्रीम कोर्टात जाल. सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करता असताना 2 मुद्द्यांवरती चॅलेंज होणार आहे. एक सबस्टॅन्टिव्ह लॉ आहे की हे कायद्यात बसतं का, आणि दुसरा प्रोसिजर लॉ आहे, हे नियमात बसतं का. तर प्रोसिजर लॉचा मुद्दा असा आहे की तुमच्याकडे 2/3 बहुमत होतं का, आणखीन त्याच्यामुळे तुम्ही ते पारित केलं का. समजा 2/3 बहुमत घेऊन पारित केलं असेल तर त्याच्यावरती चॅलेंज होणार नाही. हे ज्या तरतुदी आहेत ह्याला अर्ध्याहून जास्त राज्यांची सहमती लागत नाही. आता ज्या म्हणजे ह्याने ना अर्धा दिलेत, हा बिल आहे ना अर्धा भाग आहे प्रस्तावाचा, दुसरा भाग आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा, तो अर्धा नाही आहे. ते बहुधा 34ला पूर्ण बहुमत आलं की ते घेऊन येतील, आता त्यांनी आणलं नाही. म्हणून मुद्दा त्यांनी असा केलेला आहे की चला आपण एक काम करूया की एवढंच फक्त लोकसभा विधानसभा एकत्र घेऊया. हे चॅलेंज केलं तर 2/3 बहुमत होतं का, असेल तर ते चॅलेंज करता येणार नाही. मग दुसरा मुद्दा आहे की ही जी घटना दुरुस्ती आहे ती राज्यघटनेच्या मूलभूत ढाचा जो गाभा आहे, बेसिक स्ट्रक्चर, ह्याचं उल्लंघन करणारी आहे का. आता तसं म्हणलं तर निवडणुका कधी व्हाव्यात हे बेसिक स्ट्रक्चरचा भाग नाही आहे, 5 वर्षासाठी व्हाव्यात हा भाग आहे. माझ्या मते फक्त जो जास्त जर का सुप्रीम कोर्टाने त्याला हे केलं तर महत्त्वपूर्ण मुद्दा असा राहील की ह्या ज्या आत्ताच्या ज्या विधानसभा आहेत ज्यांचे नावं घेतले त्यांना तुम्ही अशा प्रकारे बरखास्त करू शकत नाही घटनादुरुस्ती करून, कारण की त्यांना जो मॅन्डेट आज दिलेला आहे, माझं एक लेजिटिमेट एक्सपेक्टेशन आहे तो असा आहे की मी ज्यांना निवडले तो 5 वर्षात निवडून दिलेला आहे, त्याला 3 वर्षात मला परत मागे बोलवायचं नाही.
किंवा मला निवडणुकीला पुढे जायचं नाही आहे. आणि देफॉर माझं जे लेजिटिमेट एक्सपेक्टेशन आहे ते पूर्ण होत नाही. आणि अशा प्रकारे तुम्ही जर का ह्या सरकार किंवा विधानसभा या बरखास्त करणार असाल तर ते आमच्या लोकांच्या लोकशाही मूल्यांच्या विरुद्ध आहे. आणखी त्याच्यामधून मग डेमोक्रेसी इज अ बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, फेडरलिझम इज अ बेसिक स्ट्रक्चर. आता फेडरल स्ट्रक्चर कसं होतं माहिती आहे का, की तुम्ही अशा प्रकारे हे डायल्यूट करू शकत नाही. म्हणून फेडरलिझम इज अ बेसिक स्ट्रक्चर हे मुंबईमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. ह्या मुद्द्यावरती चॅलेंज होऊ शकतं. न्यायपालिका कशा प्रकारे त्याला रिॲक्ट करेल हे मला आत्ता सांगता येणार नाही. कारण की काश्मीरच्या अब्रोगेशनमध्ये आम्हाला असं वाटलं होतं की न्यायपालिका असं म्हणेल की जे झाले ते चुकीचं झालेलं आहे, परंतु तसं म्हटलं नाही. राम जन्मभूमीमध्ये आम्हाला वाटलं होतं की न्यायपालिका म्हणेल की जे झाले चुकीचं झाले आहे, तसं ते म्हटले नाहीत. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये किंवा इलेक्ट्रल बॉन्ड्समध्ये ते असं म्हणतील की आहे ते पैसे परत करा, तसं ते म्हटले नाहीत. राफेलमध्ये ते म्हणतील की हे एनव्हलप संस्कृती बंद करा, तसं ते म्हटले नाहीत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये न्यायपालिका कसा निवाडा देईल हे आता कोणत्याच कायद्याच्या विद्यार्थ्याला सांगता येणार नाही. म्हणजे जेव्हा काश्मीर झाला तेव्हा आम्ही स्पष्टपणे सांगितलं की इट इज ॲब्रोगेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन इज अ फ्रॉड ऑन कॉन्स्टिट्यूशन. हा फ्रॉड आहे. व्याख्या बदलायची आणि व्याख्या बदलून म्हणायचं की ठीक आहे आता जो डिझॉल्व्ह असेंब्ली आहे त्याच्या वतीने गव्हर्नर जो आहे तोच स्वतः कन्सेंट देऊ शकतो की तुम्ही एक काम करा की 370 लावून टाका. इट्स अ फ्रॉड ऑन कॉन्स्टिट्यूशन. असं होऊ शकत नाही. कारण की त्याचं कारण असं आहे की काश्मीरचा गव्हर्नर आहे ना, तो राज्यघटनेच्या तरतुदीमधून गव्हर्नर झाला नाही, तो काश्मीरच्या राज्यघटनेच्या तरतुदीमधून गव्हर्नर झाला होता. काश्मीरचा जो गव्हर्नर आहे तो भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीने गव्हर्नर झाला नव्हता. तो काश्मीरची जी राज्यघटना होती ना त्याच्या तरतुदीनंतर गव्हर्नर झाला होता. आणि त्यांनी असा अहवाल दिला की आमची राज्यघटना बरखास्त करा. बरोबर आहे, आमची राज्यघटना बरखास्त करा. कोणाच्या वतीने? विधानसभेच्या वतीने. विधानसभा तुम्ही काय बरखास्त करून ठेवलेली आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये इट इज अ फ्रॉड ऑन कॉन्स्टिट्यूशन म्हणता आलं असतं, पण तसं आम्ही म्हटलं नाही. न्यायपालिका अशी बोलली नाही. पण येणाऱ्या काळामध्ये टिकून राहील का माहिती नाही. बेसिक स्ट्रक्चरवरती ह्याचं चॅलेंज होणार आहे आणि बेसिक स्ट्रक्चरमधून जर चॅलेंज झालं ते टिकेल का हे माहिती नाही. ह्या सगळ्याचा भाग लोकशाहीवरती किंवा तुम्ही आमच्या जीवनमानावरती कसा होणार आहे. तर एक भाग असा होतो की सर्वोच्च नेत्याला दरवर्षी निवडणुकीमध्ये प्रचार करणं फारच कंटाळवाणं वाटत असल्यामुळे त्यांनी सांगितले की आपण एकदाच 5 वर्ष निवडणूक घेऊ. हे फारच बोर कार्यक्रम आहे. मला दरवेळेस वेशभूषाबद्दल फिरावं लागतं. म्हणजे बिहारचं इलेक्शन आलं की टागोर दिसायला पाहिजे, तिकडे गेले की पगडी घालायला पाहिजे. ते फार मला त्रासदायक व्हायला लागले. आपण एकदाच करून टाका. आपण हा विनोदाचा भाग वेगळा. तुम्हाला एक माहिती असतं की भारतीय लोकांच्या ह्या संविधानाची समज म्हणजे आता डॉक्टर म्हणत होते तसंच फार कमी आहे, भावनात्मक जास्त आहेत. आणि ती समज कमी अशी आहे, मी आता पुन्हा कोथरूड मतदारसंघात बानेरमध्ये राहतो. आणखीन ती सोसायटी म्हणजे अगदीच जयश्रीमवाली सोसायटी, सगळेच म्हणजे अर्धे पोरं अमेरिकेत आहेत, पण सगळं इंडिया नाही भारत म्हणणारे लोक आहेत ते. ह्याच्यामध्ये 100% मतदान BJPला, 100%. परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस मेधा कुलकर्णी आल्या. लोकांनी फार त्यांना ऐकवलं. काय ऐकवलं? अहो इथे ना स्ट्रीट लाईट नाही आहेत, कुत्रे फार त्रास देतात, इकडचा रस्ता छोटा आहे, ह्या नाल्याची दुर्गंधी येते, हे काहीतरी करा तुम्ही. बरोबर. म्हणजे सगळे रिटायर्ड मोठे लोक चांगले. विधानसभेला चंद्रकांत दादा आले. ते पहिलेच म्हणाले की ह्याच्यासाठी 10 करोड रुपये पहिलेच खर्च केलेत आपण बजेटमध्ये. तरी पण ते म्हणाले की हे तुम्ही करायला पाहिजे, हा रस्ता झाला पाहिजे, इकडचा रस्ता खोदून ठेवला, तिकडचा हा झाला, ते झाला. मला एक सांगा, हे मुद्दे कोणाचे आहेत? स्थानिक स्वराज्य संस्थेचे आहेत ना. बरोबर ना. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की मी ज्या सोसायटीत राहतो ना की तिथे ह्या लोकांना खरंच कळत नाही, शिकलेले कमी आहेत अशातला भाग नाही आहे. अर्धे पोरं अमेरिकेत आहेत प्रत्येक घराप्रत. म्हणजे ज्या प्रकारे त्यांच्या घरं आहे, ज्या प्रकारे गाड्या आहेत आणि ज्या प्रकारे त्यांचं सगळं वागणं आहे, परंतु त्यांचे प्रश्न हे कॉर्पोरेशनचं पाणी 2 वाजता येतं ते कमी सुटलं जातं आम्हाला. ह्या मुद्द्याच्या पलीकडे दोन्ही मीटिंगमध्ये मी होतो, गेले नाही. म्हणजे आम्हाला मुळातच समज कमी आहे. आणि म्हणून तुम्हाला एखाद्या कारगिलच्या मुद्द्यावरती नगरपालिका पण जिंकता येते है ना.
म्हणजे तुम्हाला माहिती ना, कारगिल झाल्यानंतर लोकांनी ते ब्लड डोनेशन करायला चालू केलं. कारगिल झालं, आपण ब्लड डोनेशन केलं, ब्लड बँक चांगल्या चालल्या ना त्याच्यामुळे. म्हणजे हे काय रक्त का तिथे कारगिलच्या योद्ध्यांना देण्यात आलं नव्हतं, पण तुम्ही बघितलं की तो एक घेऊन जातं की आता आपण करूया. होणार असं आहे की नॅशनल इश्यूज हे स्टेट इश्यूजवरती डॉमिनेट करतील. आणि म्हणून आमचे जे महत्त्वपूर्ण विषय असतात, भाजीमालाला शेतमालाला भाव, जे राज्याच्या अखत्यारीत आहेत, तुमचे बाजार समित्या बरोबर चालत नाही, ते राज्याच्या अखत्यारीत, जो आमचा रोजचा जीवनमरणाचा प्रश्न आहे. मुलांनी नवीन शर्ट मागितलं, बापाने दिलं नाही म्हणून मुलांनी शेतात जाऊन फास घेतला आणि त्याच्यानंतर बापाने त्या दोरीने फास घेतला. हे आमचे स्थानिक प्रश्न आहेत, परंतु ते नॅशनल ह्याच्यामध्ये ते जातात निघून. आता फक्त असं आहे की आपल्याला ना लाल आग दिखानी आहे चायना को, इथे बाप मरतो आपला, ह्याचं काय वाटत नाही. हे प्रश्न नगण्य होऊन जातील आणि नॅशनल इश्यूजवरतीच तुम्हाला बाकीचे होतील. तुम्हाला लक्षात घ्या की तुम्हाला राज्याचं महत्त्व कळत नाही आहे. राज्याचं महत्त्व एवढं आहे की एखादी घटना दुरुस्ती समजा मूलभूत अजून फेडरल स्ट्रक्चर विरुद्ध जात असेल तर अर्ध्याहून जास्त राज्यांनी त्याला होकार देणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांना प्रत्येक राज्यामध्ये जाऊन आपलं सरकार स्थापन करणं एनगेन प्रकारे जास्त गरजेचं असतं, कारण की संविधानावरती ताबा पाहिजे असतो. तुम्ही समजा निवडणूक एकदाच घेतल्या आणि अर्ध्याहून जास्त राज्य एका झटक्यामध्ये आपल्या ताब्यात आले तर संविधानावरती ताबा येतो आणि येणारा संविधानाचा ताबा ह्या पुढच्या काळामध्ये कशा प्रकारची हुकुमशाही निर्माण करेल हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आणखीन म्हणजे मी ज्यांचा सकाळी कुमारांनी उल्लेख केला, मी कांशीराम यांच्या तालिमीत वाढलो आहे. आणखीन ते नेहमी, आणि त्यांचं राजकारण असं होतं की आपण अस्थिर करावं, तर ते नेहमी म्हणायचे की जब गवर्नमेंट मजबूत होती है तो बहुजन समाज मजबूर होता है, जब गवर्नमेंट मजबूर होती है तो हम मजबूत होते हैं. आता बहुजन समाज आपण गरीब दुबळे सगळे बघूया. हे जर का मजबूर असेल ना की ते तुम्हाला महिन्यात 2,000 रुपये 1,500 रुपये द्यायला चालू करतील, कारण इन्स्टेबिलिटी आहे त्यांची. एकदा स्टेबिलिटी आली की ते नाकारतील. दुसरा एक मुद्दा जो लोकशाहीबद्दल आपण बोलत नाही, जो बोलला पाहिजे, की मुळातच आपलं पॉलिटिकल एज्युकेशन कमी आहे. आणि ते एज्युकेशन असं आहे की मी पुन्हा सांगतो की मी कांशीरामसोबत काम करायचो आणि आम्ही काय करायचो, कॅडर कॅम्प घ्यायचो, प्रबोधन, मग बूथ बांधणी, हे राजकीय कार्यकर्त्याचं काम आहे. आम्हाला RPI वाले म्हणायचे की तुम्ही कधीच निवडून येणार नाही. म्हटलं का? ते मला त्याचं कारण असं आहे की तुम्ही कधी तहसील कार्यालय दिसत नाही. म्हटलं काय केलं पाहिजे? तिथे मला लोकांचे राशन काढून दिलं पाहिजे, त्यांचे सर्टिफिकेट काढून दिले पाहिजेत, हे काढून दिलं पाहिजे. म्हटलं मग मग लोक मतदान करतात ना. म्हटले मग म्हटलं पण आपलं काम बेसिकली हे सरकारचं काम आहे ना. तुम्हाला लक्षात येतं का आपण काय करतोय की वी हॅव एक्सेप्टेड द फेल्युअर ऑफ गव्हर्नमेंट. सरकार नावाची गोष्ट फेल झालेली आहे आणि त्याच्यासाठी एक राजकीय कार्यकर्ता पाहिजे जो राज्यकर्ता हे करेल. आणि हे करण्यामध्ये म्हणजे एखादा RPI कार्यकर्ता हे करत असेल की तुम्ही एखादा आधार कार्ड काढून द्या, हे काढून द्या. बाकीचा कार्यकर्ता काय करतो की तुम्हाला आता चला काशी दर्शन करून आणतो. जो तो काय करतो की मतदारांना असं, म्हणजे ह्या गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही आहोत. आणि अशा प्रकारच्या समाजामध्ये जिथे आपल्याला असं वाटतं की नेहमी राजकीय प्रश्न जीवन ठेवावेत, बोलले जावेत, तिथे वन नेशन वन इलेक्शनचं का झालं तर आपले मुद्दे कधीही ऐरणीवरती चर्चेला जाणार नाहीत, आपण कुठेही चर्चेमध्ये येणार नाहीत. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये संविधानिक धोके काय आहेत? संविधानिक धोके असे की ह्याच्यामध्ये संविधानामध्ये तरतुदीच बदलण्यात आलेल्या आहेत. आणि आता येणाऱ्या काळामधल्या म्हणजे असं काहीच होणार नाही आहे. तुम्हाला सांगतो की मिड टर्म इलेक्शन होणार नाही, खर्च होणार नाही. इलेक्शन होईल, खर्च होईल, परंतु त्यांनी सांगितलं की इलेक्शन होईल, खर्च होईल, येणारा कालावधी फक्त तुमचा 2-2.5 वर्ष राहणार आहे. लोक अविश्वासावर आणणार नाहीत. आणि लोक अविश्वासावर आणणार नाहीत याचा अर्थ असा आहे की पार्लमेंट ही सेकंडरी बनेल, एक्झिक्युटिव्ह हा प्रायमरी बनेल. आणि ह्याचा धोका मी पुन्हा सांगितलं, आपण संसदीय लोकशाही स्वीकारली, ह्याच्यामध्ये पार्लमेंट सुप्रीम राहिली पाहिजे, एक्झिक्युटिव्ह सेकंडरी राहायला पाहिजे. प्रेसिडेन्शियल सिस्टीम ही वेगळ्या प्रकारे आणण्याचा हा प्रयोग आहे आणि हा प्रयोग आपण लक्षात घेतला पाहिजे. हा सगळा भाग होत असताना हा इथेच थांबणार आहे का? तर मला वाटतं नाही. म्हणजे सगळ्यांनी एकच गणवेश घालावा, सगळ्यांनी एकच भाषा बोलावी, हिजाब घालू नका, शाळेत चालणार नाही, एकच कलरचा गणवेश घाला, एकाच प्रकारचा गणवेश घाला, एकच भाषा बोला, एकच नारा द्या, एकच धर्म, एकच पंथ, ह्या सगळ्या गोष्टीपर्यंत ते वाढत जाणार आहे. आणि हे वाढत जात जात आता जेव्हा तुम्ही असं म्हणाल की नाही आम्हाला वेगळं पाहिजे, तेव्हा तुम्ही देशद्रोही राहाल. आणि म्हणून हा मुद्दा फक्त इथपर्यंत येऊन थांबणारा नाही आहे, हा मुद्दा पुढे जाणार आहे. आणि हा पुढे जाऊ द्यायचा नसेल तर आपल्याला ह्याच्याबद्दल चर्चा सुरू करायला पाहिजे. राजकीय पक्षांमध्ये ह्याच्याबद्दलची एक जे रिजनल पार्टीज आहेत त्यांना ह्याचा धोका दाखवला पाहिजे. ज्या पक्षांनी त्यांना
होकार दिलेला आहे त्या पक्षांमध्ये बहुतांशी प्रमुख पक्ष नाही आहेत. म्हणजे आठवले साहेबांनी होकार दिलेला आहे त्यांचे लोकसभेमध्ये लोक नाही आहेत, किंवा बाकीच्या लोकांनी होकार दिला त्यांचे लोक नाही आहेत. आणि ज्यांनी नाकार दिला आहे म्हणजे बहुजन समाज पार्टी असू द्या किंवा काँग्रेस असू द्या, आप असू द्या, ह्या मोठ्या पक्षांनी त्यांना नाकार दिलेला आहे. आणि म्हणून आता तरी हे निवडून येईल की नाही येईल ह्याचं आपल्याला म्हणजे हे काय पारित होणार नाही, परंतु हा प्रयत्न राहणार आहे. म्हणून लक्षात घ्या, पुन्हा एकदा समारोपात सांगतो की ते काय करत आहेत की ह्यांची स्कीम अशी आहे की एकाच वेळेस लोकसभा, एकाच वेळेस विधानसभा आणि एकाच वेळेस महानगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुका घ्यायच्या. त्याचे फिजिकल पॉसिबिलिटी नाहीच. बरं, तरतूद अशी माहिती आहे का? अजून एक पुन्हा मुद्दा सांगतो की समजा इलेक्शन कमिशन असं वाटलं की एखाद्या राज्याची निवडणूक तेव्हा घेता येणार नाही, तर त्यांनी राष्ट्रपतींना तसं पत्र द्यावं, राष्ट्रपतींनी मान्य केलं ती निवडणूक नंतर घेता येते. आता प्रेसिडेंट वर्क्स ऑन एड अँड ॲडवाइस ऑफ द प्राईम मिनिस्टर अँड द काउन्सिल ऑफ मिनिस्टर. राष्ट्रपती हा पंतप्रधानांचं ऐकून काम करतो. आणि म्हणून पंतप्रधानांना असं वाटलं की समजा आपल्याला ही निवडणूक आता जास्त जड जाणार आहे तर ती 6 महिन्यांनी घेऊ, परंतु येणाऱ्या काळामध्ये ती जी विधानसभा असेल त्यांना पूर्ण 5 वर्ष भेटणार नाही, 4.5 वर्षच भेटतील. ही तरतूदच आहे या कायद्यामधली. म्हणजे पुन्हा वन नेशन वन इलेक्शन होणारच नाही आहे. आपल्याला माहिती आहे की भारतासारखा खंडप्राय देश आहे, ह्या देशामध्ये ऋतू वेगळे आहेत, इलेक्शनचा टाईम म्हणून वेगळा जातो. ह्या देशामधल्या सामाजिक परिस्थिती वेगळ्या आहेत, सांस्कृतिक परिस्थिती वेगळ्या आहेत. आणि म्हणून इलेक्शन कमिशन सुट्ट्या कोणत्या येतात, लोकल हॉलिडेज कोणत्या, हे सगळं ठरवून इलेक्शन कमिशन आपला शेड्यूल बनवत राहतो. आता हे सगळं तुम्हाला बघून तुम्ही असं म्हणता की नाही आपल्याला एका दिवशी घ्यायची, आणि हा एका दिवशी होण्याचा प्रकार म्हणजे कसं चालणार की आत्ताची जशी लोकसभा झाली 44 दिवस इलेक्शन चाललं, कारण की साहेबांना प्रचार करायचा होता. आणखीन ही हरियाणा आणि महाराष्ट्र एकत्र घ्यायला पाहिजे सांगितलं तर म्हणाले नाही आपण झारखंडसोबत महाराष्ट्र घेऊ, कारण की त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये परिस्थिती बरी नव्हती, लाडकी बहीण योजना तोपर्यंत आली नव्हती. म्हणजे हा जो मुद्दा तुम्हाला असं म्हणतोय की इथे हे इलेक्शन कमिशन, आणि त्यावेळेस कारण काय दिलं की आपल्याकडे जास्त पोलिसच्या कंपन्या नाही आहेत. मग एका देशामध्ये एकाच वेळेस तुम्ही 28 राज्यांच्या निवडणुका घेणार असाल सोबत बाकीचं, तर एवढ्या कंपन्या कुठून आणणार आहात, एवढे व्हीपॅट मशीन कुठून आणणार आहात, एवढे इलेक्शनच्या बाकीच्या यंत्रणा कुठून उभे करणार आहात, ह्याच्याबद्दलचं उत्तर आता तरी त्यांच्याकडे नाही आहे. म्हणजे हे प्रश्न या रिपोर्टमध्येच प्रश्न विचारण्यात आले की तुम्ही करणार कुठून आहात हे सगळं. परंतु हा हट्ट आहे, हा ना राजकीय पॉलिटिकल अजेंडा आहे. पुन्हा मुद्दा सांगतो की ह्यांनी किती सांगितलं लोकसभेनं एकत्र घ्यायचे, 100 दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था घ्यायच्या. ह्या कुठून येतात की आपण घटनादुरुस्ती करायच्या. आता त्यांनी बिल आणलेलं आहे ते फक्त लोकसभा विधानसभेचं आहे. पुढच्या काळामध्ये जेव्हा त्यांच्याकडे बहुमत येईल तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेचं बिल येईल, कारण की त्याला अर्ध्याहून जास्त राज्याची सहमती लागणार आहे. आता 2/3 बहुमत आहे का? नाही, त्यांच्याकडे बहुमत नाही आहे. तरी ते बिल का मांडण्यात आलेलं आहे? त्याचं कारण असं की बहुधा तो अजेंडा पुढच्या 34 इलेक्शनपर्यंत पुढे रेटायचा असेल, किंवा येणाऱ्या काळामध्ये लोकसभेमधलं गणित बदलले आणि समजा इकडचे कोणी लोक तिकडे झाले तर तुम्हाला ह्या लोकांचा पुन्हा तो बिल घेऊन पारित करता येईल. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हा सगळा जो भाग आहे तो खूप मोठ्या एका पॉलिटिकल इन्स्टेबिलिटीचा भाग येणार आहे. दिसणारी स्टेबिलिटी आहे पण इन्स्टेबिलिटी कुठून राहणार आहे? सामान्य नागरिकांच्या वतीने. राजकीय पक्ष स्ट्रॉंग होत जातील, एक पक्षाचं होईल, त्यांचा अजेंडाच आहे की आता सगळं होऊन आपण एक पक्षाची सत्ता आणली पाहिजे, आणि ह्याच्या दृष्टीने हा चालणारा हा प्रयत्न आहे. राजकीय विश्लेषक कुमार आहेत बाकीचे, ते जास्त विश्लेषण त्याच्यावरती करू शकतील. मी कायद्या दृष्टीने सांगितलं की तरतुदी काय आहेत, परंतु हे घातक आहे. हे घातक जरी असलं तरीही तुम्हा आम्हा सर्वांना हे गोष्ट ह्याच्याबद्दल बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. आणखीन धोरणं बनवणारे जे लोक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधला पाहिजे. आता मला देताना तुम्ही एक गुलदस्ता दिला, बुके दिला, आणखीन तो देऊन फार बरा वाटला मला. तो कारण असं आहे की हे बोलतो आणि मी थांबतो इथे. उस दौर में जब सारे फूल एक रंग के हो, उस दौर में जब सारे फूल एक रंग के हो, सगळे एकाच रंगाचं असलं पाहिजे ना, रंग नको दुसरा कोणाचा. किसी को गुलदस्ता पेश करना खुद एक इन्कलाब होता है. हा असा विविध रंगी गुलदस्ता देणं हीच एक क्रांतिकारी भाग असते. आपण वेगळा व्ह्यू पॉईंट मांडणं, आपण त्याला क्रिटिक करणं, आपण त्याच्याबद्दल चिकित्सा करणं, आणि माझा रंग वेगळा आहे, आम्ही सगळे तुमच्या रंगात नाही ढावणार हे सांगणं, हीच एक क्रांतिकारक भूमिका असते. ही क्रांतिकारक भूमिका तुम्ही सर्वांनी घ्यावी. आणखी पुन्हा ह्याच्याबद्दल शांतपणे विचार करावा. आपण मला बोलवलं, शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय भीम, जय भारत.